हॅलो, हाय, नमस्कार. चला एकदा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते माझ्या एक नवीन ब्लॉगमध्ये. तर काल ना माझ्याकडून व्हिडिओ कोणतंच अपलोड करणं झालं नाही, लाँग पण नाही आणि शॉर्ट पण नाही. तर लगेच आहे ना तुम्ही कमेंटसुद्धा केली, की "ताई तू व्हिडिओ टाकला नाही, कालपासून तुझा एक पण व्हिडिओ नाही आहे." तर ते बघून मला खरंच खूप छान वाटलं आणि कुठेतरी वाईट पण वाटत होतं, की आपल्याला जमलं नाही, एक दिवस आपण व्हिडिओ टाकू शकलो नाही. आणि मी ना खूप प्रयत्न करत असते, की माझं ना रोज एक व्हिडिओ तरी अपलोड व्हायला पाहिजे. शॉर्ट तरी झालंच पाहिजे किंवा लाँग तरी. दोन्हीपैकी एक व्हिडिओ टाकल्यानंतर मला समाधान वाटतं आणि तुम्हाला पण माझी शॉर्टमध्ये का असेना ते बघायला भेटतं आणि ते पण माझ्याकडून काल झालं नाही. पण प्रयत्न करेल मी इथून पुढं, की रोज एक तरी व्हिडिओ झालंच पाहिजे. म्हणजे होत नाही हो कधी-कधी म्हणजे खूप प्रॉब्लेम येतात, तर जमतच नाही आपल्याला. तर असोही ते ना सकाळ-सकाळच मी कपडे धुवून टाकले होते. जेवण काय मला बनवायचं नव्हतं. आम्ही आज गावी जाणार आहे म्हणून मी ना इथं माझं आवरून घेतलं होतं आणि जे काही राहिलेले कपडे होते म्हटलं हे वाळू घालते आणि जास्त दिवस नाही तर संध्याकाळपर्यंत आम्हाला रिटर्न यायचं होतं आणि एक दिवसासाठी जात होतो म्हणून जास्त काही पॅकिंग नाही तर काही नाही, काही सामान पण न्यायचं नव्हतं म्हणून पटकन सगळ्यांचं आवरलं आणि जेवण वगैरे का आम्ही बनवलं नाही. खूप उशीर झाला होता आणि ते मला अजून ओरडत होते, की नाश्ता वगैरे आपण इथं करत बसलो तर खूप जास्त उशीर होईल आणि मग अजून आपल्याला पुढं कार्यक्रमला जायला पण वेळ होईल. तरी त्यानं लगेच मी आवरून घेतलं आणि त्याच्यानंतर आहे ना म्हटलं थोडंसं तरी आपण काहीतरी खायला पाहिजे, नाही तर लगेच चक्कर वगैरे येतात किंवा मेडिसिन वगैरे घ्यावं लागते. त्याच्यामुळे ना म्हटलं थोडं तरी मी काहीतरी खाते. ते बोलले खाऊन घे नंतर काही भेटणार नाही पुढे आणि ते ना मी माझं सिंपलच आवरून घेतलं होतं. आम्ही कार्यक्रमला जरी जातोय ना तरी मला ना एकदम साध्या साडीमध्ये जमतंय. ते गाडीवर बसायचं होतं. 1-1.5 तास तरी गाडीवर बसावं लागते. तोपर्यंत म्हटलं चांगलं आहे, नॉर्मल साडी घातलेलीच बरी वाटते आणि त्याच्यामध्ये दिवस पण छान जातो माझं. नाहीतर जास्त आपण हेवी साडी घालून घेतली का मला ना दिवसभर ना त्याच्यामध्ये उमजतच नाही काही. म्हणून मी सिंपल साडी अशी काहीतरी नेसत असते. तरी ते ना काही फळं वगैरे होते म्हटलं चला त्याचाच नाश्ता करून घेते आणि पुढं बघूया जर भेटलं काहीतरी. ते बोलले की चांगलं असेल तर कुठेतरी आपण नाश्ता करूया, नाही भेटलं तर मग तसंच आपण घरी जाऊया, घरी गेल्यावरच बघूया. आणि राजवीरला पण म्हणत होते मी थोडंसं तू तरी काहीतरी खाऊन घे, पण त्याला काहीच खायचं नसतं सकाळचं, पण तो 1-1:30 वाजेपर्यंत तसंच राहतोय. किती मी त्याला फोर्स केलेलं पण नाही त्याला खायचं. त्याच्यानंतर आम्ही लगेच निघालो आणि इतकं कडक ऊन होतं ना ते मला सकाळपासून म्हणत होते लवकर निघ. आपण 8च्या अगोदर निघलो तर मग आपल्याला ऊन लागणार नाही जास्त. पण माझं कुठं आवडतंय का हो? तरी त्यांना जास्तच उशीर झालं म्हणजे 10 वाजले होते. तर इतकं कडक ऊन पडत होतं ना खूपच जास्त. तर मस्त ना गावाकडं जायचं बोललंय, की मला ना कोणतंच ऊन लागत नाही किंवा कोणताच त्रास होत नाही. ते बोलतात तू गावाकडं जायचं नाव घेतलं, की एकदम म्हणजे मस्त होऊन जाते. तर इथे ना रस्त्यात आहे ना ते बोलले, की "इथे खूप छान नाश्ता भेटतोय. आपण चल थोडंसं काहीतरी खाऊया." माझी काही इच्छा नव्हती, पण नंतर म्हटलं चला थोडंसं काही खाल्लं, की मग आपल्याला टेन्शन राहणार नाही. संध्याकाळपर्यंत तरी जेवण नाही भेटलं तरी चालतं. तरी त्यानं मस्त आम्ही ना नाश्ता केला सगळ्यांनं आणि सगळ्यांचं सेमच होतं आमचं पाव आणि मी पालकवडा घेतला होता रस्स्याचा. खूप छान लागतो तसं आणि नेहमी आम्ही इथं थांबत असतो. तर ह्या वेळेस मला खूप आवडलेलं. म्हटलं हेच आपण परत पण पुढे गेलो ना एखाद्या वेळेस तर हाच नाश्ता करूया. दुसरे ना खरंच खूप वेगळेच लागतात. ते हे जास्त करून मला जमत नाही. तर असो तिथून लगेच आम्ही निघालो आणि त्याच्यानंतर घरी पोहोचला. तर मी माझ्या सासरी गेले होते. माहेरी काही थांबले नाही. माझी मम्मी काही घरी नव्हती. ती पण दुसऱ्या कार्यक्रमाला गेली होती म्हणून म्हटलं चला तिकडे जाऊया आणि नंतर येताना मम्मीला भेटूया. तर इथे आल्याबरोबर लगेच फ्रेश वगैरे झालो आणि आम्हाला ना जावळ्याच्या कार्यक्रमासाठी जायचं होतं. आता पुढचं ना सगळं मी तुम्हाला दाखवलं असतं बरं का. पण कसं होऊन जाते सगळ्यांच्या समोर आहे ना असं मला व्हिडिओ काढायला जमत नाही आणि मला माहिती सगळे बघतात गावाकडचे पण. पण डायरेक्ट आपण असं समोर जाणं आणि व्हिडिओ बनवणं किंवा सगळे बसलेले असलं ना तेव्हा मला अजिबात जमत नाही किंवा आपल्याबद्दल ते काय बोलणार, काय विचार करणार हे माझ्या डोक्यात असतं आणि मी कधी शूट करत नाही. माझी नणंदबाई, माझे मामी-सासरे, अजून माझे भरपूर पाहुणे होते. इतके पाहुणे आलेले आमच्या घरी सगळ्यासाठी अगोदर चहा ठेवला आणि म्हणजे मी माझंच एकटीचा व्हिडिओ घेत असते. मी सगळ्याला घेणार होतेच, पण मला ते चांगलंच वाटलं नाही आणि माझं गाव असं आहे ना, मी तुम्हाला खरं सांगते, तिथं ना मोबाईल वगैरे वापरणं किंवा ब्लॉगिंग वगैरे करणं हे खूप चुकीची गोष्ट आहे आणि खूप म्हणजे वेगळं समजून घेतात. म्हणून आहे ना मला ते नकोच वाटतात. पण मी कसं तरी करून आहे ना हिम्मत करून हे सगळं काही करते. की कुठे ना कुठेतरी मला ना राजूचे पप्पा थोडंसं तरी सपोर्ट करतात. म्हणजे नाही करत आहे, नाहीच म्हणतात ब्लॉगिंग वगैरे करायचं नाही असं ते नेहमी मला बोलत असतात. पण मी त्याला नेहमी डोकं लावत असते, की थोडंसं तरी मी करते, काय दाखवते, माझं तर एकटीचं दाखवते, कोणाला दाखवत नाही, दुसरं काही सांगत नाही, प्लीज मला बनवू द्या. तेव्हा ते मला हो म्हणतात. नाहीतर आमचं गाव खरंच खूप साधारण
आहे तिथे ना असं काहीच जमत नाही, कोणीच करत नाही हे समजून चाला तुम्ही. आणि कोणी मोबाईलसुद्धा वापरत नाही. वापरत असेल बऱ्याच ठिकाणी, पण ब्लॉगिंग वगैरे कोणी करत नाही किंवा व्हिडिओ वगैरे किंवा इंस्टाग्रामवर आयडीसुद्धा नसेल. बऱ्याचशा बायका अशा आहेत. आणि सुनायला तर हे म्हणजे चालतच नाही असं आहे. लेकीबाळीचं असू शकतं, पण सुना जे असतात ना त्याचं नसतं. पण मी केलेलं आहे, तर मला माहिती आहे मला कुठे ना कुठे सगळे वाईट बोलतात, पण पाठीमागे बोलतात, तोंडावर कोणी काही बोलत नाही. तर मला असं वाटतं की मी कुठं चुकत नाही, मी कुठं चुकीचं दाखवत नाही, मी कुठं म्हणजे डान्स वगैरे करत नाही, तर मला एवढं काही वाटत नाही. ज्या दिवशी आपल्या तोंडावर म्हणणार की तू चुकीचं करते त्या दिवशी बघूया म्हटलं. तर इथे ना आम्ही आमच्या घरी आलो होतो. मी तुम्हाला घर वगैरे तर पहिले दाखवलेलं आहे, आता काही दाखवायची गरज नाही आहे. आम्ही ना कार्यक्रमामध्ये पण गेलो होतो आणि तिथलं मी व्हिडिओ घेतलंच नाही. मी सगळ्यांना तुम्हाला दाखवलं असतं ना, तुम्हाला पण खूप म्हणजे बघायला भेटलं असतं. माझी फॅमिली मी तुम्हाला सगळी दाखवली असती, पण कसं होऊन जाते सगळं मी शूट करू शकत नाही. मोठे माणसं वगैरे बसलेले असतात म्हणून मी तसलं काहीच करत नाही. म्हणून सांगते प्लीज, माझीच एकटीचे ब्लॉग असतात. तिथे नाही, हे माझे मोठे नंदबाई होते, म्हणजे सगळेच निघून गेलेले पाहुणे. नंतर आम्हाला ना भाजीपाला घ्यायचा होता शेतातून, तेच आम्ही इथं घेत होतो. आणि माझी मोठी सासूबाई होती. तर इथे ना जे काही भाजीपाला आणायचं होतं शेतातून आणून आम्ही घरी ठेवलं. म्हणजे माझ्या जाऊबाईने सगळं लावलेलं आहे, जितकं आपल्याला भाजीपाला लागतोय ना तितकं. तर ते बोलले की घेऊन जा, म्हणून मी थोडं थोडं घेतलं होतं, जास्त नाही पण थोडंसं. त्याच्यानंतर आहे ना आम्ही म्हणजे जिथं कार्यक्रम होता ना जावळ्याचं, तिथून जेवून आलो होतो. पण नंतर आहे ना मला तिथं जेवण गेलंच नाही, कसं काय माहिती नाही. पण त्याच्यानंतर राजवीर पण गेला होता तिथे जेवायला, तर तो चिवडा वगैरे घेऊन आला होता. ते परत मी खाल्लं आणि मेडिसिनसुद्धा मला घ्यायची होती, ती घेतली आणि एकटीच बसून मी इथं खात होते. राजवीरचे पप्पा मला बोलत होते तिथं काहून तू जेवण केलं नाही, पण मला अजिबात तिथलं जमत नव्हता. म्हणजे जेवण खूप छान होतं, पण माझीच तब्येत बरी नाही तर कोण काय करणार. तर इथे ना जे काही भाजीपाला होता, जे काही चिंच वगैरे आणलेले होते माझ्या सासऱ्याने सगळे घरी आणून ठेवले होते. त्याला माहिती आहे, म्हणजे मला नाही तर माझ्या नंदबाईच्या मुली आहेत ना त्याला पाहिजे होते चिंच वगैरे, म्हणून त्याने आणून ठेवले होते. म्हटलं मला पण द्या. मग थोडे थोडे करून त्याने दोघांसाठी पण आणून ठेवले होते. म्हटलं चला आता सगळं भरून घेते. खूप मोठे चिंचेचे झाडं आहेत आमच्या गावाकडे ना, खूप जास्त. आणि तिथे इतकं थोडी आपण खाणार आहे, म्हणून मी सोबत घेऊन आले होते. दुसरं पण वगैरे सुद्धा आपण त्याचं बनवू शकतो. तर सगळं काही आता ह्या पिशवीमध्ये मला भरून घ्यायचं होतं, जितकं मी घेतलंय ते. आणि स्वयंपाक वगैरे काही करायचं नव्हतं, सगळे पाहुणे निघून गेले होते, फक्त मीच राहिले होते घरी. आणि आज आम्हाला पण जायचं होतं, पण राजवीर खूप रडत होता. त्याचं म्हणणं होतं की मम्मी आजचे दिवस तरी थांब. त्याला ना गावाकडे इतकं आवडतंय ना, आणि खरं सांगू ना तर मला पण आवडते. माझी पण इच्छा होती की आजचे दिवस थांबायला पाहिजे. आणि मग ते बोलले की चला तुम्हाला दोघाला पण थांबायचं तर आजचे दिवस आपण थांबूया, सकाळी लवकर आपण निघूया. त्याला पण ऑफिसला उशीर व्हायला नकोय म्हणून आम्ही सकाळी लवकर निघणार होतो. तरी त्याने मिरच्या, काही चवळीची शेंगा, काही मुळं वगैरे हे सगळं काही आता या पिशवीमध्ये भरून ठेवते. आणि मी काय स्टँड वगैरे गावाकडे नेत नाही, म्हणून माझं व्हिडिओ जे शूट करते ना ते माझं बाळच करतो, म्हणजे राजवीरच करत असतो. आणि खरंच बऱ्यापैकी तो मला चांगलं करून देतोय. आणि जास्त म्हणजे आपण जर सांगितलं ना की बाळ बाहेर पण करून दे, तो करतो. पण लगेच विचारतात हे काय करतोय, म्हणजे असं कशाला व्हिडिओ घेतोय. मग भरपूर काही प्रश्न असतात, म्हणून मी त्याला बाहेर काही घेऊ देत नाही. घरातले बरेचपैकी मी अशी छोट्या-मोठ्या क्लिप शूट करत असते. तर इथं जे काही भरायचं होतं ते भरून घेतलं. आणि खरं सांगू ना तर आता माझे ब्लॉग का कमी येत आहे ते पण मी तुम्हाला सांगते. म्हणजे कुठे ना कुठेतरी मला असं वाटतंय, की जाऊ द्या सगळेच नको म्हणतायत, तर मग आपण पण ब्लॉगिंग सोडायला पाहिजे. कशाला आपण करतोय, हे पण माझ्या डोक्यात नेहमी चालतंय. आणि जर सगळीकडून आहे ना असेच आपल्याला शब्द येतात, की कशाला काही दाखवत बसते, कशाला व्हिडिओ बनवते, तर नकोच वाटतंय आपल्याला आणि इच्छाच राहत नाही. असं माझ्यासोबत नेहमी घडतंय, म्हणून आहे ना माझे ब्लॉग खूप कमी येत आहे. तर तुमचं काय मत आहे नक्कीच मला सांगा. मी सोडायला पाहिजे की कंटिन्यू ब्लॉगिंग करायला पाहिजे? नक्कीच तुमचं पण काहीतरी मत मला द्या. आणि मी खूप मेहनत करत इथपर्यंत आलेली आहे, तुम्हाला तर माहितीच आहे. पण आता ना असं ते बोलतात ना तेव्हा मला पण खूप वाईट वाटतं. आणि असं वाटतंय की जाऊ द्या सगळेच नाही म्हणताय, तर मग आपण एकटंच कसं काय म्हणजे सगळं करू शकतो. म्हणून आहे ना आत्ताच्या टायमामध्ये मी इतकी टेन्शनमध्ये आहे की करायचं तरी काय, सोडायचं की करायचं कंटिन्यू, नाही ऐकायचं कोणाचंच, पुढं जायचं की नाही घरच्यांचंच ऐकायचं, हे प्रश्न माझ्या डोक्यात इतके असतात ना, खरंच खूप वाईट वाटतं कुठंतरी. तर असं इथे ना म्हणजे असे कार्यक्रम वगैरे होतात ना, तिथे एक साडी रुमाल आपल्याला पण देतात आणि आपल्याला पण तिथे कार्यक्रममध्ये साडी किंवा पैसे वगैरे आहेरमध्ये द्यावं लागते आणि ते आपल्याला रिटर्न सुद्धा देतात. तर आज ना खरंच जावळ्यामध्ये खूप पाहुणे होते. खूप म्हणजे आमचं कसं आहे माहिती का, माझ्या सासरकडच्या मधलं एकमेकाला खूप म्हणजे असं आदर देतात. खूप वेगळं आहे. मी तुम्हाला सगळं दाखवलं असतं ना, तर तुम्हाला पण माझी फॅमिली खूप आवडली असती. पण तसं मी दाखवू शकले नाही, त्याचं पण मला कुठे ना कुठेतरी दुःख असतं, की आपण सगळं शेअर करू शकत नाही. नाहीतर तुम्हाला ना सगळी फॅमिली माझी मी दाखवली असती. तर चला आता भेटूया आपण उद्याच्या ब्लॉगमध्ये. बाय.